क्या आप जानते हैं जो बीता वर्ष 2023 जो अब गुजर चुका है उसमें से 365 दिनों में से 333 दिन प्रदूषित रहे और वही मात्र 32 दिन आरोग्य के दृष्टिकोण से ठीक रहने की जानकारी प्राध्यापक सुरेश चोपने ने दी। तो आइए सुनते हैं किस आधार पर प्राध्यापक सुरेश चोपने ने यह जानकारी देते हुए इस संबंध में विस्तार पूर्वक क्या कहा। बीते 2023 वर्ष में 365 दिनों में से 333 दिन प्रदूषित थे और वहीं 32 दिन आरोग्य के लिए अच्छे थे। ऐसा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडल के निरीक्षण के आधार पर यह धक्कादायक जानकारी आंकड़ों के साथ यहाँ के पर्यावरण अभ्यासक और ग्रीन प्लैनेट सोसाइटी के अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपने ने दी है। तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने विस्तार पूर्वक क्या कहा स्वयं उनकी जुबानी। गेल्या 10 वर्षापासून चंद्रपूरच्या प्रदूषणामध्ये आपल्याला सतत वाढ होताना आपल्याला आढळतं। मधला काही काळ जो होता तो थोडा प्रदूषणाचा कमी होता, परंतु कोविड नंतर पुन्हा आपल्याला प्रदूषणात वाढ झालेलं आपल्याला दिसतं। 2021 मध्ये 2022 मध्ये ज्या प्रकारे वर्षभर प्रदूषण होतं त्याच प्रकारे आता 2023 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी पण आपल्याकडे प्रदूषित दिवस आढळले। म्हणजे जवळजवळ वर्षातल्या 365 दिवसापैकी फक्त 32 दिवस जे होते ते चंद्रपूरमध्ये आरोग्यासाठी अगदी चांगले होते। बाकीचे 141 दिवस हे अगदी समाधानकारक प्रदूषण चंद्रपूरमध्ये होतं। 151 दिवस साधारण प्रदूषण होतं आणि 36 दिवस हे अतिशय जास्त प्रदूषण होतं आणि 5 दिवस हे प्रदूषण हे अत्यंत धोकादायक प्रदूषण आपल्याकडे आढळलं। परंतु अतिशय जे धोकादायक प्रदूषण होतं ते मात्र आपल्याकडे आढळलं नाही, ही एक समाधानाची बाब आहे। आपल्याकडे पावसाळा हा समाधानकारक चांगला प्रदूषणाचा मानला जातो, परंतु पावसाळ्यातल्या 4ही महिन्यात 122 दिवसापैकी 95 दिवस आपल्याकडे प्रदूषण आढळलं। प्राचीन काळात हिवाळा हा आरोग्यदायी मानला जात होता, परंतु आता नव्या युगामध्ये प्रदूषण वाढल्यामुळे हिवाळ्यातील जे 123 दिवस आहेत त्यापैकी 122 दिवस प्रदूषण आढळलं आणि हे सुद्धा जे प्रदूषण कमी आपल्याला आढळलं हे मागच्या आठवड्यात जोराने वाहनात आलेली हवा आणि पावसाळी वातावरण निर्माण झालं त्यामुळे प्रदूषण कमी झालं। उन्हाळा हा हिवाळ्यापेक्षा प्रदूषित थोडा कमी असतो असं आपण मानतो, परंतु उन्हाळ्यात सुद्धा 120 दिवसापैकी 116 दिवस आपल्याकडे प्रदूषण आढळलं आणि हे जे संपूर्ण प्रदूषण वर्षभर आपल्याला होतं त्याच्यामध्ये धूलिकणाचं प्रदूषण जास्त होतं। सूक्ष्म धूलिकण 2.5 आणि सूक्ष्म धूलिकण 10 मायक्रोमीटर हे जे प्रदूषण होतं हे 365 दिवसापैकी 322 दिवस हे प्रदूषण होतं। कार्बन मोनॉक्साईड हा एक घातक वायू आहे, याचं प्रदूषण 33 दिवस हे जास्त होतं। ओझोनचं प्रदूषण, ओझोन आपल्याला माहिती आहे की ओझोन थर आहे अवकाशामध्ये आणि तो पृथ्वीचं रक्षण करतो, पण हाच ओझोन अलीकडे औद्योगिक कारणामुळे किंवा आपण वाहनामुळे हा जमिनीवर सुद्धा तयार होतो आहे आणि हे जमिनीवरचं जे प्रदूषण आहे अतिशय धोकादायक असं हे 16 दिवस आपल्याकडे चंद्रपूरमध्ये आढळलं आणि नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रदूषण फक्त 1 दिवस आढळलं। आणि एकूणच आपण विचार केला ह्या सर्व प्रदूषणाचा तर आरोग्याच्या प्रचंड मोठ्या समस्या चंद्रपूरमध्ये आपल्याला सामना करावा लागत आहे। श्वसनाचे प्रचंड विकार, दमा, टीबी आणि अलीकडे कॅन्सरसारखे अनेक पेशंट्स आपल्याकडे यायला लागलेले आहेत। याच्यावर ॲक्शन प्लॅन अनेक आले आहे, उपाययोजना मात्र अजून झाली नाही आहे। आपल्याकडे हेल्थ सर्वे पण झालेला नाही अनेक वर्षापासून आणि त्याच्यावरती मोफत उपाययोजना व्हायला पाहिजे, त्या पण उपचाराच्या उपाययोजना आपल्याकडे होताना दिसत नाही आहे। आता शहरामध्ये मला असं वाटते सायकलचा वापर जास्त करण्यात यावा, बॅटरी ऑपरेटेड जे वाहनं आहेत तेच त्यांनाच परवानगी द्यावी आणि कचरा जाळण्याची कोळसा जाळण्याची परवानगी कुणालाही देऊ नये। वाहनांची संख्या कमी केली पाहिजे आणि नागरिकांमध्ये जागरूकता तयार केली पाहिजे, तरच चंद्रपूर शहराची या प्रदूषणापासून सुटका होईल असं मला वाटतं।